रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक शनिवार, आज वार शनिवार आणि दिनांक 4 एप्रिल. तर आज थोडंसं मला जास्त वेळ आहे, तर मी थोडंसं ह्या आपण पारायण करत असलेल्या ज्ञानेश्वरीबद्दल थोडंसं इतिहास सांगू शकते. जसं की माझं अचानक ठरलं, अचानक म्हणण्याऐवजी कोणीतरी मला खूप इन्सिस्ट केलं की हां, तू ज्ञानेश्वरीचं पारायण कर. एक स्वतःच्या जीवनात डेलीच्या रुटीनमध्ये एक कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी एक दिनक्रम चालू कर, रोज ज्ञानेश्वरी वाचायला चालू कर इन शॉर्ट. सो ते मी मनावर घेतलं आणि सार्थ ज्ञानेश्वरी ही जी माझ्या आईच्या घरी होती ती मी घेऊन आले. तर ही ज्ञानेश्वरी आमच्याकडे सार्थ ज्ञानेश्वरी कशी आली. पहिली तर आमच्याकडे सार्थ ज्ञानेश्वरी नव्हती. ज्यावेळेस माझा दादा डिग्रीच्या कॉलेजला होता, म्हणजे त्याने इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं. तो डिग्रीच्या किंवा डिप्लोमाच्या कॉलेजला असताना आम्ही असेच उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. आणि काय झालं माहीत नाही, दादा मंदिरात गेलेला, त्याला मंदिरात जायचं वेळ होता. कधी कधी तो जेव्हा भजन चालू असायचं त्यावेळेस मंदिरात असायचा. जेव्हा गावी जाईन त्यावेळेस तो जायचाच संध्याकाळी. तर तिथे एक आजोबा होते, माझे चुलत आजोबा, त्यांच्या घरीही सार्थ ज्ञानेश्वरी होते. तर म्हणजे दादाला जी अटॅचमेंट होती देवाबद्दल ती पाहून त्यांनी पूर्ण वाडीत, म्हणजे आमच्या गावात, आमचं गाव आळंदीपासून 30 किलोमीटरवर आहे. तर आणि तिथं आळंदीजवळ असल्यामुळे तिथं कोणीही मांसाहार करत नाही. म्हणजे एक तुम्हाला आपण जे बोलतो ना की गावी कसं लोक कुक्कुटपालन वगैरे करतात, पण तिथे आमच्या इथे कोणीच कुक्कुटपालन वगैरे काही करत नाही. कारण की सर्व म्हणजे आमच्या आधीची जनरेशन सर्व वारकरी वारी करणारे, म्हणजे दरवर्षी वारीला जाणारे. प्रत्येक घरातून कोणी ना कोणीतरी वारीला जायचं. आताचं माहीत नाही, पण आमच्या आधीची पिढी तर जात होती, अजून पण जाते. तर त्या आजोबांना काय वाटलं माहीत नाही, पण त्यांनी ही ज्ञानेश्वरी त्यावेळेस माझ्या दादाला दिली. तो घरी येऊन बोलला पण, म्हणजे आईला बोलला की आई, हे बघ, त्या बाबांनी मला ही ज्ञानेश्वरी दिली. तर काही म्हणजे याच्यामागं काही रिझन नव्हतं आम्हाला, तर त्यावेळेस एवढं कळतसुद्धा नव्हतं. तरीही ही माऊलींचा आशीर्वाद आम्हाला त्यावेळेस भेटला. म्हणजे सार्थ ज्ञानेश्वरी स्वतःहून आमच्या घरी आली. दादाची पुण्याई म्हणूनच त्याला ही कोणीतरी आशीर्वाद रूपाने ज्ञानेश्वरी दिली. पण जसं दादालाही आवडत होतं तसं माऊलींना पण दादा आवडत होता. म्हणूनच की काय, आज 3 वर्षाआधीच आमचा दादा आमच्यासोबत नाही आहे. सॉरी, थोडी मी इमोशनल झाले. पण त्याची ही ज्ञानेश्वरी अजूनही तिथं आहे. तो असताना पण तो जेव्हा म्हणजे त्याने जवळजवळ मला वाटते 3 वेळा या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. रोज त्याचा दिनक्रम होता. त्याला ज्ञानेश्वरीचं एक पान वाचल्याशिवाय, एक पान विथ अर्थसकट वाचल्याशिवाय तो घराच्या बाहेर जायचा नाही, असा त्याचा दिनक्रम असायचा. आणि तो इवन मला वाटतं 12 वर्ष त्याने मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता, तरी तो डेली एक पान वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं बाहेर जायचं नाही. तर सांगण्यामागनं हेच कारण की आपण नाही माऊलींना निवडत, माऊली आपल्याला निवडत असतात. आता हे कोणाच्या ना कोणाच्या रूपाने परत माऊलींनी माझ्या मनात हा विषय आणला की तू
तू आधी मला विसरली होतीस, पण आता परत तुला माझी गरज आहे. तू मला वाच, माझ्या ग्रंथाला वाच. काय माहिती, काहीतरी असन डेस्टिनीमध्ये, म्हणूनच हे चालू झाले. लेट्स सी. सो चालू करूया आता. थँक्यू सर्वांना ऐकून घेतल्याबद्दल. आता आपण ज्ञानेश्वरीला वाचूया. या आधी आपण 90 ओव्यांपर्यंत वाचन केलं होतं. आता तिथून पुढे 30 ओव्यांचं आज वाचन करूया. ते देखिल्या दुर्योधने अविरले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गज घंटाते. मग द्रोणापासी आला त्याती म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. हे रचिले अति बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा केला विद्या देऊन पुरठा केला. तेने हा सैन्य सिंह पाखरिला देखरेख. अत्र शुरु महेश्वासा भीमार्जुन समायुधी. युयुधान विराटच्छ द्रुपदच्छ महारथ. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री पवन. ते शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढ पौरुषे भीमार्जुना सारिहे. ते सांगन कौतुके प्रसंगेची. यत युहाधानु सुभटू आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. दृष्टकेतुच्चकितानः काशीराज्यच्च वीर्यवान. पुरीजात कुन्तीभोजश्च शैबश्च नरपुङ्गवाः. युधामनुश्च विक्रान्त उत्तमभोजाश्च वीर्यवान. सौभद्रो द्रौपद्याश्च सर्व एव महारथाः. चैकितान दृष्टकेतु काशीश्वर विक्रांतो. उत्तमौजा कृपनाथो शैब्य देखम. हा कुंतीभोज पाहे एथ युधामन्यू आला आहे. आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदू जो अपुरा नव अर्जुनु. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देख द्रोणा. आणि कही द्रौपदी कुमार हे सकळी महारथी वीर. मिती नेनिजे परी अपार मिनले असती. अस्माकं तु विशिष्टा एतान निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस संज्ञार्थ तान ब्रवीमि ते. भवान भीष्मच कर्णच कृपच संमिथिजया. अश्वत्थामा विकर्णच सौमदत्तिस्तथैव च. आता मुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक. ते प्रसंगी ऐक सांगिजती. उद्देश एक दोन्ही जायजते बोलोनी. तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे. हा भीष्मा गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु. रिपु गज पंचाननु कर्णवीरू. हा एकेकचानी मन व्यापारे हे विश्व होय संहारे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची एथ विकर्णवीरू आहे. हा अश्वत्थामा पैल पाहे व्यासा आडधरू सदा वाहे कृतांतमनी. संमितिजो सौमदत्ती ऐसे आणि कही बहुत हाती. जयांची या बळामिती धाताही नेने. अन्येच भवहा शूरा मदर्थे तक्ती जीविताः. ज्ञानाशस्त्र प्रहारणा सर्वे युद्ध विशारदाः. जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्ख. हो काजे अस्त्रजात येथुनी रूढ. हे अप्रतिमल जगी पुरात परतापू अंगी. परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्शे. मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आमुचिया काजे आचिनी पाळे देखती आपुले जीवित थोकडे. ऐसे निरवधी सोखडे स्वामी भक्त. झुंजती उकुळ घनी जाणती कळे कीर्तीसी जीती. हे बहु असो शास्त्रनीती येथुनिया. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुथे. आता काय गणू याते अपार हे. अपर्याप्तं तदमास्माकं बलं भीष्मीभिरक्षितं. पर्याप्तं त्विदोमेताशां बलं भीमाभिरक्षितं. वरक्षत्रिया माझे श्रेष्ठू जो जग जेटी जगी सुभटू.
तया दळवेपणाचा पाढू भीष्मासी पै. आता याचनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पाळे थे खुले लोकत्रय, आधीच समुद्र पाही. तेथे दिवाळपणा कवना नाही, मग वडवाणू तैसाही विरजा जैसा. ना तरी प्रलयावही महावतू या दोघांस, ना तरी प्रलयावही महावातू या दोघां जैसा सांगातू. तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येनसी कवन भिळे, हे पांडव सैन्य किर थोडे. ओळी चलोनी पाळे दिसत ऐसे, वरी भीमसेन उभे तू. तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोनी हे माथू सांडली तेने. तर आता आपण यांचा मराठीत अर्थ ऐकूया. तर धृतराष्ट्र म्हणाला संजयला की हे संजया, धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव यांनी काय केले? तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे माहेरघर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग. संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधन पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्य जवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला. हे गुरु, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न यांनी व्यूह रचून उभी केली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा. त्यावेळी तो संजय धृतराष्ट्राला बोलला. तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो, त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला. तेव्हा त्याला कोण आवरणार? असे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे? अथवा वडवानं समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला प्रलय काळाच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत बळकतो, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कापांना सिंह मुळीच मोजत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांना म्हणाला की पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का? हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत, जसे काही चाललेले डोंगरी किल्लेच. ज्याला तुम्ही शिकवलेत, विद्या देऊन शहाणे केले, त्याने म्हणजे त्या धृष्टद्युम्नाने हा सैन्यसिंह कसा उभारला आहे, तयार केला आहे पहा तर खरे. या सेनामध्ये भीमार्जुनासारखा युद्धामध्ये शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत. त्यांची नावे सांगतो ऐका. युयुधान, सात्विक, विराट, महारथी, द्रुपद. आणखीही जे शास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत, जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. येथे लढवय्या सात्विक, विराट, महारथी, श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. धृष्टकेतू, चेकितान आणि वीरसंपन्न काशीराज, पुरोजित, कुंतीभोज, तसाच नरवीर, शैब्य आणि पराक्रमी युधामन्य, वीर्यशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत. चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. हा कुंतीभोज पहा, म्हणजे दुर्योधन हे द्रोणाचार्याला सांगत होते त्यावेळेस की चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे सर्व आलेले आहेत पहा. हा कुंतीभोज पहा, येथे हा युधामन्यू पण आला आहे. आणि आणखी हे पुरोजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत ते पहा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा आणि प्रति अर्जुनात असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणखी द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत.
हे द्विजश्रेष्ठा, आपल्या बाजूचे असलेलेही माझ्या सैन्याचे जे प्रसिद्ध नायक त्यांची काही नावे तुमच्या दर्शनार्थ मी सांगतो, ऐका. आपण स्वतः व भीष्म, कृपाचार्य व संमितिजय, अश्वत्थामा, विकर्ण, त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत त्या प्रसंगाच्या ओघाने सांगतो, ऐका. तुम्ही आधी करून जे जे मुख्य वीर आहात त्यापैकी 1-2 नावे केवळ संक्षेपाने सांगून टाकतो. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण या एकट्याच्या केवळ संकल्पनेने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतो. फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? येथे विकर्ण वीर आहे, तो पलीकडे अश्वत्थामा पहा, याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. संमितिजय आणि सोमदत्त असे आणखीही पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. आणखी इतरही अनेक वीर माझ्याकरता जीवावर उदार झालेले, नाना प्रकारच्या शस्त्रांनी लढणारे आणि सर्वही युद्धशास्त्रामध्ये प्रवीण असे आहेत. ते शास्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासून रूढ झाली आहेत. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत, ज्यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. हे युद्ध कलाकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्ती जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, शास्त्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. याप्रमाणे सर्व अंगाने पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची गणती काय करू, हे अपार आहेत. ते हे आमचे भीष्मांनी सर्व बाजूने सेनापती होऊन रक्षण केलेले सैन्य अफाट अजिंक्य आहे. उलट त्यांचे ते दांडग्या भीमाने सर्व बाजूने रक्षण केलेले सैन्य मोजके आहे, जिंकण्यास सोपे आहे. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नावाजलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांनी या सैन्याच्या अधिपत्याचे अधिकार दिलेला आहे. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काही किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही पदार्थ आहे. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात त्याला ज्याप्रमाणे बळवाना सहाय्यकारी व्हावा किंवा प्रळयकाळाच्या अग्नी व प्रचंड वारा या दोघांचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता या सैन्याबरोबर कोणी झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. त्यात भीमसेन अगोदरच आडदान आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे, असे बोलून त्यांनी ती गोष्ट सोडून दिली. तर नित्यनेमाप्रमाणे आज आपल्या ज्ञानेश्वरीच्या 120 ओव्या वाचून झाल्या आहेत. थँक्यू सर्वांना.